आदित्य ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे देखील उद्या वोट चोरीचा बॉम्ब फोडणार आहेत। त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या मोर्चापूर्वी राज ठाकरेंची नेमकी काय रणनीती आहे आणि त्यांच्या टार्गेटवर नेमकं कोण आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरे फोडणार वोट चोरीचा बॉम्ब। बोगस मतदार याद्यांचा पर्दाफाश करणार। सत्याच्या मोर्चासाठी रणनीती ठरली। सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। जरा लावा व्हिडिओ, जरा लाव रे प्रश्न तो लागेल का पुढचं त्यांच्या तोंडून ऐक त्याचा परिणाम काय झाला बघा। लाव पुढे लाव ऐका लाव रे ते जरा लावा व्हिडिओ। राज ठाकरेंचा हाच आक्रमक पॅटर्न पुन्हा एकदा राज्यात पाहायला मिळणार आहे। यावेळी राज ठाकरेंच्या निशाणावर असणार निवडणूक आयोग आणि सत्ताधारी नेते। 1 नोव्हेंबरला विरोधक निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सत्याचा मोर्चा काढतायत। त्यामुळे आदित्य ठाकरेंपाठोपाठ आता राज ठाकरेंनीही वोट चोरीबाबत नवा बॉम्ब फोडणार असल्याची चर्चा रंगली। बोगस मतदारांविरोधात राज ठाकरेंची काय रणनीती आहे ते पाहूया। सत्याच्या मोर्चापूर्वी राज ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाविरोधात ठोस पुरावे सादर करणार। ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यादीमधील घोटाळ्यावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांपुढे सादरीकरण करणार आहेत। प्रेझेंटेशन सोबत राज ठाकरे लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करण्याची शक्यता आहे। व्हिडिओच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यांमधील घोळ उघड करण्याची सूचना देण्याची शक्यता आहे। उद्याचा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की जी प्रक्रिया चालू झालेली आहे मतदान चोरीची जी उघडकीस आणण्याची जी प्रक्रिया चालू झाली आहे त्या प्रक्रियेचाच उद्याचा मेळावा हा एक भाग आहे। दुसरीकडे मोर्चा आधी वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक आयोगाविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचं आणि ते लोकांसमोर मांडण्याचं काम कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। बेलापूर विधानसभेतील एका मतदाराचा पत्ता चक्क सुलभ शौचालय असा नमूद केल्याचा धक्कादायक प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघड केलाय। अनुक्रमांक 21 वर नाजमीन गाझी ज्यांच्या वडिलांचं नाव दाखवलंय शरीफा गाझी आणि हाऊस नंबर लिहिलाय सुलभ शौचालय, तेच हे सुलभ शौचालय। 51 अनुक्रमांकावर एज 29 फिमेल। निवडणूक आयोग सुलभ शौचालयावरती सुद्धा मतदार नोंदवतोय, हे 8वं आश्चर्य समजायचं का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार असल्याचा दावा केला होता। त्यानंतर आता राज ठाकरे स्वतः प्रेझेंटेशन करणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे कोणावर बॉम्ब फोडणार आणि कुणाकुणाचा पर्दाफाश करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। यातही राज्याचं संपूर्ण लक्ष या प्रेझेंटेशनकडे असेल। कॅमेरापर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।